औरंगजेब एवढेच देवेंद्र फडणवीस क्रूर औरंगजेब आणि देवेंद्र यांचा कारभार एकसारखा, हर्षवर्धन सपकाळ यांचं वादग्रस्त विधान। हर्षवर्धन सपकाळांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून एकनाथ शिंदे संतापले। औरंगजेबानं शंभूराजेंना क्रूरपणे मारलं, फडणवीसांची तुलना तुम्ही कोणाशी करता, शिंदेंचा संतप्त सवाल। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा बावनकुळे यांच्याकडनं समाचार। सपकाळ यांच्याकडनं सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं वक्तव्य, बावनकुळेंची टीका। लाडकी बहीण योजना की आश्वासनांचं गाजर, निवडणुकीचा जुमला म्हणून लाडकी बहीण योजना होती, अंबादास दानवेंचा आरोप। तर लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण, दत्तात्रय भरणेंची कबुली। निवडून आल्यानंतर लाडक्या बहिणींची अडचण, सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र। भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींना उमेदवारी। विधान परिषदेमध्ये भाजपच्या वाट्याच्या 3 जागा निश्चित। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं, छत्रपतींच्या स्मरणार्थ बजरंग दल मैदानात। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीनं हटवण्याची मागणी, उद्या राज्यव्यापी आंदोलन। गँग्ज ऑफ सरकार, सरकारमध्ये मानापमानाचा खेळ, अनेक फेल्युअर टोळ्या एकत्र येऊन स्थापन झालेलं हे सरकार। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सरकारवर टीकास्त्र। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक, तर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण उघडकीस आणल्यापासून प्रमुख आरोपी होता फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।